पुढे बघूया आंबेगाव मतदारसंघात सोशल मीडियावरील एक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली। अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असल्याच्या पोस्टने धमाल उडवून दिली। अपक्ष उमेदवार देवदत्त निकम यांचा उल्लेख वळसे पाटलांच्या विजयाचे शिल्पकार असा करण्यात आलाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टने राजकीय वातावरण ढळून निघालं। मात्र मंडळी, या पोस्टवर उल्लेख केलेल्या मंचरमधील शिवगिरी मंगल कार्यालयात असा सत्काराचा कार्यक्रमच झाला नाही। विजयाचे शिल्पकार म्हणवले गेलेले देवदत्त शिवाजीराव निकम यांचा शनिवारी शिवगिरी मंगल कार्यालयात सत्कार होणार होता। पोस्टमध्ये तसा उल्लेखही होता, मात्र 11 वाजता तिथे होती फक्त शांतता। त्यामुळे हा कार्यक्रम फक्त सोशल मीडियातच पाहायला मिळाला बरं का। आणि ही पोस्ट फेक असल्याचं स्पष्ट झालं। पण या प्रकरणात दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी अखेर पोलीस स्टेशनचं दार ठोठावलं। म्हणजे त्याचं झालं असं की नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील विजयी झाले होते। त्यांनी शरद पवारांच्या पक्षाचे देवदत्त जयवंतराव निकम यांचा 1523 मतांनी पराभव केला होता। तर ट्रम्पेट चिन्हावर लढलेले अपक्ष उमेदवार देवदत्त शिवाजीराव निकम यांना 2965 मतं मिळाली होती। त्यामुळे देवदत्त शिवाजीराव निकम एक प्रकारे दिलीप वळसे पाटलांच्या विजयाचे शिल्पकार ठरले होते। खुद्द वळसे पाटलांनी याची कबुली दिली होती ना। ट्रम्पेटने काही मतं घेतली, त्याचा लाभ मला पण झाला। पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली। निवडणुकीत उभ्या करण्यात आलेल्या डमी देवदत्त निकममुळे पराभव झाल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षाचे देवदत्त निकम यांनी केला। शिवाय मला मिळालेली मतं आणि देवदत्त शिवाजीराव निकम यांना मिळालेली मतं एकत्र केली तर ती दिलीप वळसे पाटील यांच्यापेक्षा जास्त आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधलं। की जरी कागदावरती त्या ठिकाणी आपला जरी पराभव त्या ठिकाणी झालेला असेल तरी जनतेच्या मनामध्ये आपण ही निवडणूक जिंकलेली आहे। म्हणून आपले नेते जे आदरणीय पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील, हे हटणारे नाहीत। आता आंबेगाव मतदारसंघात न झालेल्या नागरी सत्कारानं चांगलीच राजकीय चर्चा घडून आणली। या नागरी सत्कारामागे नेमकं कोण होतं याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली। तसंच ट्रम्पेट चिन्हावर लढलेले देवदत्त शिवाजीराव निकम हे उमेदवार कधी पाहायला मिळतील असा प्रश्न मतदारांकडून विचारला जातोय। पण पाहूयात नेमकं काय घडतं। पण या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे मोठी चर्चा झाली। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, मंचर।